नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 50 प्रश्न उत्तर पाहणार आहोत स्टॅटिक जीकेचे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या अगोदरचे तुम्ही 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या. आता बघा, 101 नंबरचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम 76 कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे भारताच्या महान्यायवादी. 2 नंबरचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्ष असते? उत्तर आहे 62 वर्षे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे लॉर्ड रिपन. 4 नंबरचा प्रश्न, नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? याचे उत्तर आहे मुख्याधिकारी. 5 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत? उत्तर आहे आयर्लंड. मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड हे लक्षात ठेवायचे आहे. IMP प्रश्न आहे. यानंतर बघा, संसद सदस्याला म्हणजे खासदार आपल्या पदाची शपथ कोण देतात? म्हणजे त्यांना शपथ कोण देतो संसद सदस्याला? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. 7 नंबरचा प्रश्न, धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? उत्तर आहे लोकसभा. 8 नंबर बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. 9 नंबर बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? म्हणजे MPSCचे अध्यक्षांची नियुक्ती कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल. 10 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर आहे कलम 368. भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते. यानंतर बघा, 11 नंबरचा प्रश्न, होम रूल लीग स्थापना भारतात कोणी आणली? उत्तर आहे लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट. 12 नंबर बघा, आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी हे लक्षात ठेवायचे आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली? आझाद हिंद सेनेची स्थापना ही सिंगापूर या ठिकाणी झाली होती. 114 नंबर बघा, वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? वेदांकडे परत चला ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. 115 नंबर बघा, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले होते. मित्रांनो, या अगोदर आपण 100 प्रश्न उत्तर घेतलेले आहेत, ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. ओके, बघा, त्याच्यामध्ये पण आपण 50-50 असे 2 व्हिडिओ बनवले आहेत. यानंतर बघा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? बघा, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. 17 नंबर, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली होती प्रार्थना समाजाची स्थापना. 118 नंबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान कोण होते? उत्तर आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्यमंत्री हे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे होते. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल हा कोण होता? लॉर्ड कॅनिंग. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते व त्याची उंची किती आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. त्याची उंची आहे 1646 मीटर. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे अन्नाईमुडी.
दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे अन्नाईमुडी, हे आहे केरळ राज्यात. हे बघा स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी आहे. या ठिकाणी काय आहे तुमचं केरळ हे आहे. ओके. यानंतर 123 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे रायगड. रायगडला तांदळाचे कोठार असे म्हणून ओळखले जाते. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. 25 नंबर, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. जगातील सर्वात जुना घडीचा पर्वत कोणता मानला जातो? अरवली पर्वत. जगातील सर्वात जुना घडीचा पर्वत कोणता मानला जातो? उत्तर आहे अरवली पर्वत. 27 नंबर, कोयना धरणाच्या जलाशयाला काय नाव दिले आहे? उत्तर आहे शिवाजी सागर. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? याचे उत्तर आहे गुजरात. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? 29 नंबर प्रश्न बघा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यात आहे. 30 नंबर बघा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे एकशिंगी गेंडा, आसाम राज्यात. यानंतर 31 नंबर प्रश्न बघा. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आणि ते कोठे असते? मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे स्टेप्स, कानामध्ये असते ते. ओके. 132 नंबर, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो? जीवनसत्व अ. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो? जीवनसत्व अ. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? हिमोग्लोबिन. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? हिमोग्लोबिन. 34 नंबर, हसविणारा वायू म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? नायट्रस ऑक्साईड. हसविणारा वायू म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? नायट्रस ऑक्साईड. 135 नंबर, निरोगी मानवाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला सरासरी किती पडतात? उत्तर आहे 72 ठोके. निरोगी मानवाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला सरासरी किती पडतात? उत्तर आहे 72 ठोके. यानंतर 36 नंबर बघा. लिंबू आणि आवळा या आंबट फळांमध्ये कोणते ॲसिड असते? उत्तर आहे सायट्रिक ॲसिड. भूकंप मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? उत्तर आहे सिस्मोग्राफ. भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ या यंत्राचा वापर केला जातो. 138 नंबर, इन्फ्लुएंजा हा आजार कशामुळे होतो? उत्तर आहे विषाणू. इन्फ्लुएंजा हा आजार कशामुळे होतो? विषाणू. 39 नंबर, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? उत्तर आहे 206 हाडे. 140 नंबर बघा. सूर्यप्रकाशापासून मानवी शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशापासून मानवी शरीराला जीवनसत्व ड म्हणजे व्हिटॅमिन डी हे मिळते. यानंतर आपल्याला 41 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. शेवटचे 10 प्रश्न या ठिकाणी राहिले आहेत. मित्रांनो, नेहमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ओके. स्किप केला तर तुमचा हे मार्कही हा नक्की जाऊ शकतो. महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथक म्हणजे ATSची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 2004 या वर्षी. दहशतवादाविरुद्ध लढणारी महाराष्ट्रातील विशेष फोर्स कोणती आहे? उत्तर आहे फोर्स 1. पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी सामान्यतः कोणत्या दर्जाचा असतो? पोलीस निरीक्षक, त्यांना आपण PI किंवा API असे म्हणतो. 144 नंबर, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजे UPSC मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनेव्हा म्हणजे स्वित्झर्लंड. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनेव्हा म्हणजे स्वित्झर्लंड. आता बघा शेवटचे 5 प्रश्न राहिले.
थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे बॅडमिंटन. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे बॅडमिंटन. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? उत्तर आहे वि. स. खांडेकर. त्यांना ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? उत्तर आहे रशिया. यानंतर बघा 149 नंबर. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. यानंतर भाभा अनुसंधान केंद्र म्हणजे BRC महाराष्ट्रात कोठे आहे? तुर्भे, मुंबई या ठिकाणी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. यानंतर आपण 151 तर 200पर्यंत 50 टॉप स्टॅटिक जीकेचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.